श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तापैकी एक असलेला हा पूर्ण मुहूर्त. अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही, जे कधीही संपत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अक्षय तृतीयाचे महत्त्व, या दिवशी काय करावे, काय टाळावे, कोणत्या वस्तूंची खरेदी करणे शुभ मानले जाते आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरातील अशी कोणती एक वस्तू आहे जी घरातून बाहेर जर आपण काढली तर आपल्या घरावरती ज्या नकारात्मक शक्ती आहेत तर त्या नष्ट होतील, नाही तर आपल्या घरावरती संकटांचा आपल्याला सामना करावा लागेल. त्यामुळे ही एक अशुभ वस्तू आपल्याला घराच्या बाहेर काढायची आहे आणि अक्षय तृतीयेच्या संबंधित काही प्रभावी असे उपाय, या संदर्भाची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. या दिवशी कोणत्या गोष्टी खाव्यात, कोणते पदार्थ खावेत, माता लक्ष्मीची पूजा कशी करावी, अशी संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावर, मुलांवर अगदी भरभरून अशी कृपा होईल. अक्षय तृतीयेला धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे. असे मानले जाते की आजच्या दिवशी त्रेतायुगाची सुरुवात झाली होती. भगवान परशुरामाचा जन्म याच दिवशी झाला होता. आजच्या दिवशी दान केल्याने किंवा शुभ कार्य केल्याने त्याचे फळ अनंत पटीने मिळते आणि ते कधीही संपत नाही. अक्षय तृतीयेचा पूर्ण लाभ घेण्यासाठी काही गोष्टी करणे खूप आवश्यक असते. त्यामध्ये सकाळी लवकर उठून पवित्र स्नान करावे, भगवान विष्णू, माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करावी. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याचे रांजण किंवा कलश दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांना जल अर्पण केल्याने त्यांचे आशीर्वाद मिळतात. अन्नदान, वस्त्रदान किंवा गरजू व्यक्तीला मदत करणे या दिवशी खूप फलदायी ठरले जाते. अक्षय तृतीयेला नवीन वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे. त्यामध्ये तुम्ही सोने चांदी खरेदी करणे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. जर सोने चांदी खरेदी करणे शक्य नसेल तर मातीचा नवीन माठ किंवा रांजण खरेदी करणे सुद्धा खूप शुभ असते. धान्य किंवा लक्ष्मीची पावले घरी आणणे शुभ मानले जाते. या सर्व गोष्टी तुम्ही खरेदी करू शकतात. या दिवशी काय टाळावे? शुभ फळासाठी काही गोष्टी टाळणे खूप गरजेचे असते. या दिवशी घरामध्ये भांडण किंवा वादविवाद करू नका. घरातील वातावरण आनंदी ठेवा. कोणाचाही अपमान करू नका. मांसाहार किंवा तामसिक भोजन टाळून सात्विक आहार घ्या. कोणालाही कर्ज देऊ नका किंवा घेऊ नका. असे मानले जाते की यामुळे लक्ष्मीचा ऱ्हास होतो. अक्षय तृतीया हा दिवस अक्षय म्हणजेच कधीही नाश न पावणारे फल देणारा मानला जातो. या दिवशी केलेले काही विशेष उपाय आणि विधी तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि सकारात्मकता आणू शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी असे उपाय. तर बघा, या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये 11 कवड्या आणि 11 गोमती चक्र ठेवा. पूजेनंतर हे सर्व एका लाल कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीत किंवा धन ठेवण्याच्या ठिकाणी ठेवा. यामुळे घरात पैशांची कमतरता भासत नाही असे मानले जाते. दुसरं म्हणजे अक्षय तृतीयाला जलदान करणे खूप महत्त्वाचे आहे. या गोष्टी तुम्ही दान करू शकता. त्याचबरोबर छत्री, पंखा, सातूचे पीठ दान करणे अत्यंत फलदायी मानले जाते. या दिवशी भगवान विष्णूंच्या रूपाची पूजा केली जाते. विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे संध्याकाळी तुळशीपाशी तुपाचा दिवा लावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते. सकाळी स्नान उरकल्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना कुंकवाने किंवा हळदीने स्वास्तिक काढा. यामुळे घरामध्ये लक्ष्मीचे आगमन होते आणि अडकलेली कामे मार्गी लागतात. अक्षय तृतीयेला पितरांचे तर्पण केल्याने पितृदोषाची तीव्रता कमी होते. या दिवशी पितरांच्या नावाने केलेले दान त्यांना थेट प्राप्त होते आणि त्यांचे आशीर्वाद घराला लाभतात. अनेक ठिकाणी या दिवसाला अखाती म्हणतात. शेतकरी या दिवशी नवीन हंगामासाठी जमिनीची पूजा करतात आणि शेती कामाची सुरुवात करतात. व्यवसायाची नवीन शाखा उघडण्यासाठी किंवा नवीन गुंतवणुकीसाठी हा सर्वोत्तम दिवस मानला जातो. या दिवशी 7 प्रकारचे धान्य, ज्यामध्ये गहू, तांदूळ, हरभरा, जव, बाजरी, तीळ आणि मसूर एकत्र करून दान केल्याने ग्रहांचे दोष निवारण होते.
त्याचबरोबर या दिवशी महालक्ष्मी अष्टकम, विष्णू सहस्रनाम ऐकल्याने किंवा म्हटल्याने सुद्धा देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्याला प्राप्त होत असतो. या दिवशी काही प्रमुख वस्तूंची खरेदी सुद्धा केली जाते, कारण असं म्हणतात की या दिवशी आपण आपल्या घरामध्ये ज्या वस्तू आणतो तर त्या वस्तू आपल्या घरामध्ये अक्षय पुण्य घेऊन येत असतात. त्यामुळे लक्ष्मीकारक वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला आपल्या घरामध्ये आणायच्या असतात. जर तुम्हाला काही शक्य होत नसेल, सोने चांदी खरेदी करणं शक्य होत नसेल, तर त्याऐवजी या 3 ते 4 वस्तू आहेत त्यापैकी कोणती एक वस्तू जी आहे तर ती तुम्ही तुमच्या घरामध्ये खरेदी करून आणू शकता. त्यामध्ये सर्वात पहिली जी वस्तू आहे ते म्हणजे पिवळी मोहरी. पिवळी मोहरी ही लक्ष्मीकारक, विष्णूकारक मानली जाते. पिवळी मोहरी घरामध्ये आणायची आहे. त्यानंतर आपल्याला ती संपूर्ण घरामध्ये शिंपडायची आहे, जेणेकरून आपल्या घरातील ज्या काही वाईट शक्ती आहेत तर त्या नष्ट होतील. हे अक्षय तृतीयेला तुम्ही करू शकता. त्यानंतर पुढची जी वस्तू आहे ते म्हणजे धने. धने घरामध्ये समृद्धीचे प्रतीक मानले जातात, त्यामुळे धनेसुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करून आणू शकता. त्याचबरोबर तांबे पितळाच्या ज्या वस्तू असतात देवपूजेसाठी आपण ज्या वापरतो तर त्या वस्तूसुद्धा तुम्ही घरामध्ये या दिवशी खरेदी करून आणू शकता. लक्ष्मीचा फोटो, मूर्ती वगैरे तुमच्याकडे नसेल तर ते तुम्ही खरेदी करून आणू शकता. श्रीयंत्राची देखील तुम्ही या दिवशी खरेदी जी आहे तर ती करू शकता. या छोट्या छोट्या वस्तू आहेत, या वस्तूंची खरेदी केल्यामुळे देवी लक्ष्मी जी आहे तर ती आपल्यावरती प्रसन्न होत असते. आपल्या घरातील सर्व दुःख दारिद्र्य जे आहे तर ते दूर होत असते. काय शक्य होत नसेल, तुमच्या घरात जर तुळस नसेल तर तुळशीचं एक छोटंसं रोप जे आहे तर ते तुम्ही तुमच्या घरामध्ये लावा. जर तेही तुम्हाला शक्य होत नसेल तर आपल्या घरामध्ये असणारी जी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची प्रतिमा असेल किंवा फोटो असेल, मूर्ती असेल तर त्यावरती कुंकुमार्चन करा. ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण ह्या आपल्याला खूप जास्त फळ जे आहे तर ते देऊन जातात. त्यामुळे ह्या छोट्या गोष्टी आपल्याला नक्कीच आवर्जून करायच्या असतात. तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला घरामध्ये घेऊन यायच्या आहेत. पण 19 एप्रिलला अक्षय तृतीया आहे. हा दिवस सुख आणि समृद्धी घेऊन येतो. पण तुम्हाला माहीत आहे का, आपल्या घरातील काही अशा वस्तू ज्या आपण नकळत जपून ठेवतो, ज्या घरामध्ये नकारात्मकता आणि गरिबी ओढावून आणतात. लक्ष्मी येण्यापूर्वी या अशुभ गोष्टी घराबाहेर काढणे का गरजेचे आहे ते आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करून कमेंट करा. त्यामध्ये सर्वात पहिली जी वस्तू आहे ते म्हणजे तुटलेली भांडी किंवा आरसा. पहिली गोष्ट म्हणजे तुटलेली भांडी किंवा तडा गेलेला आरसा. वास्तुशास्त्रानुसार घरात तुटलेली भांडी ठेवल्याने दरिद्रता येते, मानसिक तणाव वाढतो. जर तुमच्या किचनमध्ये एखादा जुना तडा गेलेला कप किंवा ताट असेल तर ते अक्षय तृतीयेच्या आधी नक्की बाहेर काढा. दुसरं आहे ते म्हणजे बंद पडलेली घड्याळे. वेळ ही प्रगतीचे प्रतीक आहे. जर तुमच्या घरात बंद पडलेल्या घड्याळ असतील तर ती तुमची प्रगती थांबवू शकतात. बंद घड्याळ हे घरातील नकारात्मक ऊर्जेचे मुख्य केंद्र मानले जाते. एकतर ती दुरुस्त करा किंवा घराबाहेर काढा. तिसरं आहे फाटलेले कपडे किंवा जुनी पादत्राणे म्हणजेच चप्पल. अनेक जणांना जुने कपडे किंवा फाटलेल्या चपला साठवून ठेवण्याची सवय असते, पण अक्षय तृतीयेसारख्या पवित्र दिवशी अशा वस्तू घरात असणे अशुभ मानले जाते. या दिवशी राहू केतूचे दोष निर्माण करू शकतात, त्यामुळे अडगळाच्या जागी जर असेल तर ते आजच साफ करा. त्यानंतर पुढची जी वस्तू आहे ते म्हणजे वाळलेली रोपे किंवा काटेरी झाडे. घरात तुळस किंवा इतर रोपे असतील, ती सुकली असतील तर ती त्वरित काढून तिथे नवीन रोप लावा. वाळलेली झाडे घराची भरभराट रोखतात. तसेच घरात कोणतीही प्लास्टिकची सुकलेली फुले किंवा धूळ बसलेली शोभेची झाडे ठेवू नका. त्यानंतर पाचवी जी वस्तू आहे ते म्हणजे देवघरातील जुन्या वस्तू किंवा तुटलेल्या मूर्ती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले देवघर. जर देवघरात एखाद्या मूर्तीला तडा गेला असेल किंवा फोटो खराब झाला असेल तर त्याचे विसर्जन करा. अक्षय तृतीयेला शुद्ध आणि प्रसन्न देवघरामध्येच लक्ष्मीचा वास होतो. त्यामुळे अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे इतकेच महत्त्व घरातील नकारात्मकता बाहेर काढायला आहे. या वस्तू बाहेर काढून घरामध्ये गंगाजल शिंपडा आणि सुवासिक उदबत्ती लावा. मग पहा तुमच्या आयुष्यात कशी सकारात्मकता येते. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.